मित्रांनो नमस्कार। मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम स्पेशल आणि सर्वांना आवडणारी म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी चीज बॉलची रेसिपी घेऊन आलोय, जी की बनवायला एकदम साधी सोपी आहे। लहान पोरांना तर एवढं आवडतं ना, जर एखाद्या वेळेस तुम्ही घरी जर बनवलात तर अक्षरशः ते तुटून पडतात खाण्यासाठी, बरोबर आहे की नाही? चला तर मग मित्रांनो बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया ना। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला चीज बॉल बनवण्यासाठी ना 2 मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्यांना चांगल्या प्रकारे मी फोडून घेतो। आता तुम्ही हा उकडलेला बटाटा हाताने पण चांगला फोडून घेऊ शकता। मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की स्मॅशरचा वगैरे वापर करा, म्हणजे बटाटा जो आहे ना एकदम मस्त मऊदार असा फोडला जातो। किंवा मित्रांनो तुम्ही घरामध्ये असलेल्या वाटीचा किंवा ग्लासाच्या बोर्डाने फोडू शकता। शेवटी काय आहे ना, उकडलेला बटाटा एकदम मस्त मऊदार असा फुटला पाहिजे, त्यामध्ये गाठी वगैरे राहिला नाही पाहिजेत, याच्याकडे लक्ष द्या। आता या बटाट्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घेतो आणि त्याचबरोबर अर्धी वाटी स्वीट कॉर्न थोडासा कट करून घेतलेला आहे त्याला, म्हणजे चांगला मिक्स होईल म्हणून। आता यामध्ये बारीक कट केलेली प्रत्येकी अर्धी वाटी पिवळी, लाल आणि हिरवी ढब्बू मिरची आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि त्याचबरोबर थोडासा चवीपुरतं मीठ आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतोय। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटा आणि मसाले जे यामध्ये टाकलेत ना, भाज्या वगैरे, ते सगळे एकजीव झाले पाहिजेत। आता मित्रांनो यामध्ये 2 वाटी मोझरेला चीज टाकून घेतोय। हा चीज ग्रेट करून घेतलेला आहे, म्हणजे किसून घेतलेलं आहे। तुम्हाला ह्याचे डाईस पण भेटतात मार्केटमध्ये, ते पण तुम्ही यूज करू शकता। आता हे पण सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी तुम्ही हलक्या हाताने जर मिक्स करून घेतलात ना, एकदम चांगल्या प्रकारे मिक्स पण होऊन जातो आणि किसून घेतलेला जो चीज आहे ना, ते जे लांब लांब तुकडे असतात ना, ते पण तसेच राहतात। त्यामुळे शेवटी जेव्हा आपण चीज बॉल फोडून घेतो ना, तेव्हा चीज बॉल मधले जे चीजचे धागे निघतात ना, ते एकदम छान निघतात आणि दिसायला पण एकदम मस्त दिसतात। आता आपण याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊयात। ज्या आकारामध्ये तुम्हाला चीज बॉल बनवायचे आहेत ना, त्या आकाराचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीने। आता मित्रांनो अशाच प्रकारे मी सगळे बॉल तयार करून घेतो, चीज बॉल। आता मित्रांनो मी एका मोठ्या वाटीमध्ये 2 चमचे मैद्याचं पीठ घेतो, त्याचबरोबर 2 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉर टाकून घेतो। आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतो आणि पाण्यामध्ये हे पीठ आहे ना चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो। याची एक स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। या पिठाच्या स्लरीमध्ये चीज बॉल बुडवून चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचे असतात, त्यामुळे हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। तुम्ही इथं बघू शकता पिठाच्या गाठी वगैरे अजिबात राहिलेल्या नाही आहेत, एकदम चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। आता मित्रांनो या पिठाच्या स्लरीमध्ये बोट बुडून जर बघितलात ना, तर बोटावरती एकदम पातळ असा थर चढतोय। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला या पिठाची स्लरी बनवून घ्यायची। आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर पाव चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची आणि हे पण सगळं चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय, आत्ताच आपण पिठाची स्लरी जी बनवून घेतली ना, ती ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर ब्रेड क्रम घेतलेले आहेत। या ब्रेड क्रमचं कोटिंग आपल्याला चीज बॉलवरती करून घ्यायचे आहे, त्यामुळे चीज बॉल एकदम क्रिस्पी बनतील, एकदम कुरकुरीत असे बनतील। आणि इथं घेतलेले आहेत आपले चीज बॉल। आता हे चीज बॉल एक मी पिठाच्या स्लरीमध्ये टाकून घेतो आणि पिठाच्या स्लरीची एक कोटिंग त्यावरती लावून घेतो आणि त्यानंतरनं हे जे चीज बॉल आहे ना, आपल्या ब्रेड क्रमवरती टाकून वरून मस्तपैकी ब्रेड क्रम आपल्याला लावून घ्यायचे चांगल्या प्रकारे। चीज बॉल ब्रेड क्रममध्ये चांगल्या प्रकारे घोळून घ्यायचा आणि त्याचबरोबर हाताने थोडासा तुम्ही दाबून पण घेऊ शकता, म्हणजे ब्रेड क्रम जे आहेत ना चांगले चिटकून जातील वरून। आता हा चीज बॉल मी परत पिठाच्या स्लरीमध्ये टाकून घेतो, म्हणजे आपल्याला डबल कोटिंग करून घ्यायचं आहे। एकदा का पिठाच्या स्लरीची कोटिंग झाली ना, परत मी ब्रेड क्रममध्ये टाकून घेतो आणि ब्रेड क्रम वरून चांगल्या प्रकारे मी लावून घेतो, थोडासा हाताने दाबून पण घेतो, म्हणजे ब्रेड क्रम जे आहेत ना चांगल्या प्रकारे वरून चिटकून जातील। सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायचं आहे आणि चीज बॉलला डबल कोटिंग करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। अशाच पद्धतीने बाकीचे जे राहिलेले चीज बॉल आहेत ना, त्यांना पण चांगलं डबल कोटिंग करून घेतो आणि त्यानंतरनं एकदम मस्तपैकी आपण तेलामध्ये तळून घेऊयात, म्हणजे फ्राय करून घेऊयात।
तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपले सगळे चीज बॉल रेडी झालेले आहेत. चीज बॉल फ्राय करण्याच्या आधी ना चीज बॉल डिपिंगचा सॉस तयार करून घेऊयात. म्हणजे मायोनीज वापरून एकदम मस्तपैकी चविष्ट असा डिपिंग सॉस तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं अर्धी वाटी मायोनीज घेतलेले. आता यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 चमचा रेड चिली सॉस टाकून घेतो आणि आता अर्धा चमचा बारीक कट केलेला लसूण टाकून घेतो. आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मायोनीज बरोबर. या मायोनीजमध्ये टाकलेला टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि त्याचबरोबर लसणाचे बारीक तुकडे टाकलेले आहेत. यांचे जे फ्लेवर्स आहेत ना एकत्र येऊन एकदम मस्त असा टेस्ट येतो. चीज बॉल बरोबर खायला तर एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो. तुम्ही बाकीच्या पदार्थांबरोबर पण खाऊ शकता. म्हणजे मोमोज बरोबर, गार्लिक बटर ब्रेड बरोबर एकदम मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो. आणि मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय तेल जे आहे ना मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पिठाची स्लरी टाकून घेतो. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये पिठाची स्लरी वरती आली बघा. म्हणजे तेल जे आहे ना एकदम चांगलं मीडियम गरम झालेलं आहे. चीज बॉल तळण्यासाठी ना तेल जे आहे ना एकदम जास्त कडक असं तापून नाही घ्यायचं, एकदम मीडियमच असलं पाहिजे. आणि चीज बॉल तळून रेडी होण्यासाठी ना अगदी 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त पण नाही लागत. आणि जास्त तळून पण घ्यायचं नाही आहे. आणि अगदी हलक्या हाताने तेलामध्ये आपल्याला ते हलवून पण घ्यायचे थोडेसे, म्हणजे सगळीकडून एकसारखे तळले जातील. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घेतले ना आणि त्याचबरोबर चीज बॉलवरती अगदी हलकासा सोनेरी कलर यायला चालू झाला ना तेलामधून काढून घ्यायचे. जास्त वेळ जर तुम्ही तेलामध्ये फ्राय करून घेतलात ना तर आतमधून चीज बाहेर यायला चालू होतो आणि बॉल फुटायला चालू होतात. त्यामुळे जास्त वेळ तेलामध्ये तळायचे नाही आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता चीज बॉलवरती एकदम लाईट गोल्डन असा कलर आलेला आहे. वरून छान कुरकुरीत असे झालेले आहेत आणि आतून मस्त चीजही झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकताय. मग काय मित्रांनो कसे झाले चीज बॉल? एकदम मस्त झालेत की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत. आणि चीज बघा, अरे बस बस, अरे बस. मित्रांनो अशा प्रकारचे चीज बॉल जर तुम्ही तुमच्या घरी तयार केलात ना, लहान पोरं तरी सोडाच, मोठी लोक पण अक्षरशः तुटून पडतील एवढं गॅरंटी देऊन सांगतो. मग काय मित्रांनो कसे झालेत चीज बॉल? एकदम मस्त झालेत की नाही? आतून मस्त चीजी झालेले आहेत आणि वरून छान कुरकुरीत असे झालेले आहेत. तर मित्रांनो हे चीज बॉल तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा बर्थडे पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण तुम्ही नक्की बनवू शकता आणि एकदम छान कुरकुरीत असे बनतात. आणि बनवायला पण एकदम साधे सोपे आहेत, तुम्ही आता बघितलेलं असेल. चला तर मित्रांनो जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या आणि चमचमीत रेसिपीसोबत.